नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी पडळूकर सर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. आजच्या भागामध्ये लेटर रायटिंग इयत्ता 9वी आणि 10वीच्या तसेच इतर वर्गांच्या विषयामध्ये इंग्रजी विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो लेटर रायटिंग. आपल्यासाठी एज्युकेशन फॉर ऑल या अंतर्गत मी आपल्यासाठी समोर घेऊन येत आहेत लेटर रायटिंग. व्हॉट इज लेटर रायटिंग? इनफॉर्मल लेटर मीन्स फ्रेंडली लेटर रायटिंग. इन टुडेज आजच्या भागामध्ये आपण इन्फॉर्मल लेटर या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इन्फॉर्मल लेटर मीन्स फ्रेंडली लेटर रायटिंग. जे लेटर आपण आपल्या कम्युनिकेशनसाठी, पर्सनल कम्युनिकेशनसाठी इतरांना लिहितो त्याला म्हणतात फ्रेंडली लेटर रायटिंग. व्हॉट्स अ लेटर? व्हॉट इज अ लेटर? रायटन मेसेज कन्व्हेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. लेखी संदेश एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे त्याला म्हणतात लेटर. आपण त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. आपण त्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. टाइप्स ऑफ लेटर. टाइप्स ऑफ लेटर. देर आर टू टाइप्स ऑफ लेटर, फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल लेटर. व्हॉट इज फॉर्मल लेटर? फॉर्मल लेटर मीन्स बिझनेस ऑर प्रोफेशनल पर्पज. जे कार्यालयीन पत्र आपण लिहितो त्याला फॉर्मल लेटर असे म्हणतात. अँड द लँग्वेज इज यूज हिअर सिम्पल लँग्वेज. अगदी सोप्या भाषेमध्ये ते लेटर लिहिलेलं असतं. सेकंड टाईप इज देअर इनफॉर्मल लेटर. जे आपण कौटुंबिक पत्र म्हणतो, आई वडील, बहीण भाऊ, मित्रांना पत्र लिहितो त्याला म्हणतात इनफॉर्मल लेटर. दॅट इज पर्सनल कम्युनिकेशन. आपल्या वैयक्तिक कम्युनिकेशनसाठी आपण हे पत्र लिहित असतो. यासाठी जी भाषा वापरली जाते कॅज्युअल ऑर इमोशनल टोन. आपण इमोशनल, भावनिक आणि कॅज्युअल अशी त्या ठिकाणी भाषा वापरली जाते. दोन्ही प्रकार लिहिणे, त्याचा अभ्यास करणे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण इनफॉर्मल लेटर या विषयाचा अभ्यास करणार आहोत. याचा फॉर्मॅट बघणार आहोत. फॉर्मॅट ऑफ इनफॉर्मल लेटर मीन्स कौटुंबिक पत्राचा अभ्यास करणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्री रायटिंग लेसन इनफॉर्मल लेटर रायटिंग. फर्स्ट, व्हॉट, फॉर्मॅट अँड एक्झाम्पल. व्हॉट इज इनफॉर्मल लेटर? आय ऑलरेडी मेन्शन इट इज यूज फॉर पर्सनल कम्युनिकेशन. आपल्या वैयक्तिक संदेश पाठवण्यासाठी, माहिती पाठवण्यासाठी जे वापरलं जातं त्याला म्हणतात इनफॉर्मल लेटर. द फॉर्मॅट इज देअर, वी ऑलरेडी मेन्शन हिअर. नेक्स्ट टाईप इज देअर, दुसरा भाग असतो फॉर्मॅट. मग लेटर कसं लिहायचं त्याची रचना असते, ती रचनेचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्याचं एक उदाहरण, एक्झाम्पल या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, थ्री पार्ट्स. देर आर थ्री पार्ट्स ऑफ इनफॉर्मल लेटर. इंट्रोडक्शन, मेन कंटेंट, summary. Purpose of the letter. First is introduction means purpose of the letter. Then main content, all detailed information. And last one is summary, summarize information. There is casual tone is there, contraction is there, exclamatory sentence can use there, active sentences are used there. Then look at the body of the letter means for structure of the letter. Format, in left hand corner of our page, sender address, date is there, salutation means dear friend, dear father, dear mummy. Then the introduction, body of the letter. आता कंटेंट मध्ये काय करायचं आहे? इंट्रोडक्शन म्हणजे आपण प्रस्तावना करायची. बॉडी ऑफ द लेटर, मेन पार्ट ऑफ द लेटर. कन्क्लुजन, प्लीज कन्वे माय रिगार्ड्स टू माय लिटिल रिगार्ड्स. आपण मराठीमध्ये लिहितो की आपल्या वडिलांना आपण त्यांचे आशीर्वाद घेत असतो असं लिहित असतो, तसं आपल्याला कन्क्लुजन लिहायचं. सबस्क्रिप्शन, युअर्स लव्हिंगली, युअर लव्हिंगली फ्रेंड, युअर लव्हिंग सन, युअर लव्हिंग डॉटर. इन दिस वे यू हॅव टू राईट द सबस्क्रिप्शन. पत्राचा शेवटचा भाग असतो सबस्क्रिप्शन. त्यामध्ये आपण युअर लव्हिंग फ्रेंड XYZ, युअर लव्हिंग डॉटर. इन दिस वे यू हॅव टू remind this format in your mind. Then there are points are there in the heading. In the upper right corner may consist of an address and date. We do not use the punctuation at the end of heading lines. त्या ठिकाणी punctuation लिहायचं नाही. The salutation, the next is salutation. Place at the left hand margin is rather friend and information. We do not comma here. Dear Graham, dear फ्रेंड. तर त्या ठिकाणी मधात कॉमा द्यायचा नाही. ॲट द एंड इज द कॉमा इज देअर. द बॉडी,
Body may consist one or more paragraphs dealing with the personal topics. Complimentary clause is following as follow: loves James sincerely your John. Signature is written in the XYZ. आपण त्या ठिकाणी XYZ लिहित असतो, सिग्नेचर लिहित असतो पत्र लिहित असताना परीक्षेमध्ये त्या ठिकाणी XYZ लिहायचं. हाऊ टू राईट अन इन्फॉर्मल लेटर. द सेंडर ॲड्रेस डिटेलमध्ये द डेट ऑन विच लेटर इज रिटन, सॅल्युटेशन, बॉडी ऑफ द लेटर, कॉम्प्लिमेंटरी क्लोज, सेंडर नेम्स अँड सिग्नेचर. तर हे जे 6 घटक आहेत हे आपल्या लक्षात ठेवायचे आहेत की लेटर लिहिताना, इन्फॉर्मल लेटर लिहित असताना या 6 घटकांचा आपल्याला वापर करायचाच आहे. सुरुवातीला सेंडर डिटेल्स म्हणजे आपण पाठवणाऱ्याचा पत्ता, त्या ठिकाणी दिनांक असलीच पाहिजे. सॅल्युटेशन म्हणजे डिअर फ्रेंड, डिअर फादर. बॉडीमध्ये सांगितलं मी इंट्रोडक्शन, द मेन कंटेंट, कन्क्लुजन, कॉम्प्लिमेंटरी क्लोज and sender's name, signature. These are the 6 points you have to remind in your mind. तुमच्या लक्षात ठेवावेत. And these points are useful to write a letter. For writing the body informal letter, please keep below the points in your mind. You should use a casual tone while writing. Casual tone आपण साधं जे लिहित असतो नेहमीप्रमाणे तसं लिहावं. You can use the contraction like I haven't instead of I have not. You can use exclamatory sentence. तुमच्या exclamatory sentence चा वापर करू शकता. You should write in an active voice sentences. There is no such strict rule to divide your body into 3 paragraphs. असं काही नियम नाही आहे की तुमची जे लेटरचा मायना जो आहे तो लिहित असताना 3 पॅराग्राफ लिहिले पाहिजे असं काही निश्चित नाही. आपण कमीत कमी 2 पॅराग्राफ नंतर कन्क्लुजन लिहिलं पाहिजेत. आणि maybe if we prepared 2 or 3 letters, then you can easily write the body of the letter. लिहित असताना हे जे सुरुवातीला सांगितलेलं आहे की फॉर्मॅट आपलं लक्षात ठेवावं आणि फॉर्मॅटचा उपयोग करूनच लेटर लिहावं. फॉर एक्झाम्पल, शॉर्ट एक्झाम्पल इज देअर. क्वेश्चन: यू आर आकृती or Abhinav, write a letter to your friend describing your boarding school experience. तुम्ही आकृती किंवा अभिनव आहात असं समजून तुम्हाला तुमचा बोर्डिंग स्कूलमधला वसतिगृहातला अनुभव तुमच्या मित्राला लिहायचा आहे असं लेटर दिलेलं आहे. अँड इन अवर एक्झाम देर आर पॉईंट्स आर गिवन अँड यू हॅव टू युटिलाइज दॅट पॉईंट्स फॉर द बॉडी ऑफ द लेटर. आता या ठिकाणी एक्झाम्पल फॉर्मॅट म्हणून तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की याच्या बाजूला लेफ्ट हँड कॉर्नरला आपण ॲड्रेस लिहायचा आहे XYZ, मयूर विहार, फेज 3, दिल्ली, 21 ऑगस्ट 2020. डिअर एकता. आता एकता नंतर कॉमा द्यायचा आहे तर विसरलेलं आहे. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर, त्या ठिकाणी बॉडी ऑफ द लेटर. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इंट्रोडक्शन लिहायची. इट हॅज बीन अ व्हाईल सिन्स आय हॅव हर्ड फ्रॉम यू. हाऊ हॅव यू बीन? आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन द बेस्ट ऑफ युअर हेल्थ अँड द चिअरफुल स्पिरिट. दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ दिस लेटर. तुम्ही तुमच्या मित्राला पत्र लिहित असताना ते इंट्रोडक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर कन्क्लुजन, यू हॅव टू राईट द बॉडी ऑफ द लेटर, मेन पॉईंट्स, अँड ॲट द एंड युअर लव्हिंग फ्रेंड XYZ. त्या ठिकाणी शेवटी सो दिस इज अ लेटर. Now one example is given. You have to write down in your notebook copy. Write a letter to your best friend to wish him on his birthday. तुमच्या मित्राला पत्र लिहायचं आणि त्याचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या आणि ते पत्र आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सेंड करायचं. सो